नमस्कार. शारदीय नवरात्राच्या निमित्ताने आपल्या जीवनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवून मी त्यावर टाकला, ज्याच्यामध्ये हे नवरात्र खरंच करणं आवश्यक आहे का या विषयावरची आपण चर्चा केली. हा व्हिडिओ बघून जो काही प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आली, त्याच्यातून एका ताईने असा प्रश्न मला विचारला की हे जे काही तुम्ही माहिती दिली ती ऐकल्याच्या नंतर हे नवरात्र करावं अशी खरंच आम्हाला त्या माध्यमातून प्रेरणा झाली. पण असं असलं तरीसुद्धा नवरात्रीचा एकंदरीत जो काही 9 दिवसाचा घटस्थापना असेल, अखंड दीप असेल, हा सगळा जो काही प्रकार त्याच्या माध्यमातून आहे, हा असा आम्हाला नोकरी घरदार सांभाळून आणि त्या वेळेच्या चक्रामध्ये हे सगळं बसवणं अत्यंत कठीण आहे. तो या दृष्टिकोनातून आम्हाला सुटसुटीत आणि अजून सोपं असं काही करता येईल का की जेणेकरून तुम्ही सांगितल्याप्रमाणे या सगळ्या सकारात्मक ऊर्जा आणि देवीची उपासना आम्हाला करता येणं शक्य होईल आणि एक आपल्या पुढच्या पिढीला या माध्यमातून एक संस्कार आणि मार्गदर्शन पण करता येईल. हा त्यांचा प्रयत्न पाहून मला असं वाटलं की या दृष्टिकोनातून आपण निश्चितच विचार केला पाहिजे. कारण सगळ्यांच्याच घरी नवरात्र असते असं नाही. बराचसा असा वर्ग आहे की ज्यांच्या घरी नवरात्र घटस्थापना नाहीच आहे, पण ज्यांच्या घरी आहे, ज्यांना असूनसुद्धा करता येणं शक्य नाही आहे, अशा अनेक तिथे प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टीवरचा एकंदरीत जर विचार केला तर असं लक्षात येते की महत्त्वाची आहे त्या संस्कारांचं जतन, संस्कृतीचं जतन आणि त्यात देवीची जी उपासना आहे त्याच्यातून आपल्याला जी एक सकारात्मक ऊर्जा मिळते, जी आपल्या या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अत्यंत उपयोगी आहे, त्या दृष्टीने आपण हे सगळं केलं पाहिजे. या दृष्टीने जर विचार केला तर सर्व विचारांती मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की असं काय आहे नेमकं की जे तेवढंच केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं केल्याचं फळ आणि तसंच त्याचं जे काही ऊर्जा आहे ती पण प्राप्त होईल. यावर विचार केला असता असं लक्षात येते की देवीचे जे 9 स्वरूप आहेत, जे 9 दिवसामध्ये सांगितले गेले, ज्याच्यामध्ये शैलपुत्री आहे, ब्रह्मचारिणी आहे, चंद्रघंटा आहे, कुष्मांडा आहे, स्कंदमाता आहे, कात्यायनी आहे, कालरात्री आहे, महागौरी आहे आणि सिद्धिदात्री आहे. असे तिचे 9 स्वरूपाचं 9 दिवसाचं वर्णन आलेलं आहे. तर हे कसं असते बघा की ह्या ज्या 9 शक्ती सांगितलेल्या आहेत, तिचे जे हे स्वरूप सांगितलेले आहे, ह्या सगळ्या मिळून ती देवी मात्र एकच आहे. जसं बघा की वृक्ष एकच असतो, पण त्या वृक्षाचे मूळ असतील, खोड असेल, त्याचं साल असेल, त्याचे पानं असतील, त्याचं फूल असेल, त्याचं फळ असेल, हे त्याचे स्वगत भेद आहेत. आणि याच्यामधून आयुर्वेदिक जे वैद्य आहेत ते व्याधीनुसार याच्यातल्या कोणत्या गोष्टीचा उपयोग करून या व्याधीचं उपशमन करता येईल असा विचार करून कोणाला पानाचा रस देत आहे, कोणाला मुळं उकळून त्याचा अर्क देतात आहे. तो अशा पद्धतीची त्यांची पद्धती असते. मात्र त्यात अशा 9 सर्व प्रकारांचा वृक्षाचा उपयोग आहे आणि हे सगळे मिळून म्हणजेच मुळं, खोडं, साल, फांद्या, पानं, फळं, फुलं हे सगळं मिळून जसा एक वृक्ष होतो, तसं या देवीचे हे सगळे स्वरूप मिळून ही एक देवी होत असते, जिला आपण कुलस्वामिनी म्हणतो. दुसरा एक संदर्भ पहा, सप्तशती ग्रंथामध्ये देवीचं चरित्र वर्णन करत असताना जसं सांगितलं गेलं आहे की देवांनी आपली शक्ती प्रदान केली. प्रत्येक देवांनी आपापल्या जवळच्या शक्ती दिल्या आणि त्या सर्व शक्ती मिळून एक जी तयार झाली ती देवी, आणि मग तिने दैत्यांचा वध केला, अशी पुराण कथा सुद्धा आहे. थोडक्यामध्ये या सगळ्यांचा एकंदरीत समावेश म्हणजेच ही शक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. मग याच दृष्टिकोनातून जर विचार केला की या 9 दिवसामध्ये या सगळ्यांचा समावेशक आणि एकत्र असलेली शक्ती जर कोणती असेल तर तो सप्तशती ग्रंथामध्येच मार्कंडेय ऋषींनी वर्णन केलेला
नवार्ण मंत्र आहे. आणि या नवार्ण मंत्राची जर उपासना या 9 दिवसामध्ये जर केली गेली तर तो एक खूप मोठा उपयुक्त प्रयोग तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत याच एका माध्यमातून आपण सर्व शक्तीची उपासना केल्यासारखं होणार आहे. म्हणून हा जो नवार्ण मंत्र आहे याला थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. नवार्ण मंत्रामध्ये ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा हा मंत्र आहे. या मंत्रामध्ये जो ओम आहे, या ओम मध्ये ब्रह्मा विष्णू महेश असे तिघी समावेश आहेत आणि त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे हा प्रणवाचा आहे. आणि त्याच्यानंतर तिथे असलेले पुढचे जे मंत्र आहेत, एम हे महासरस्वतीचं बीज आहे, ह्रीम हे महालक्ष्मीचं बीज आहे आणि त्याच्यानंतर क्लीम जे आहे हे महाकालीचं बीज आहे. याचा अर्थ महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांचे हे बीज मंत्र तिथे आहेत. आणि चामुंडाई म्हणून हा जो शब्द तिथे आला, या चामुंडाई शब्दामध्ये देवीचे जितके काही स्वरूप आहेत जे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वर्णन केले गेलेले आहेत, मग ते 52च्या संख्येत असतील किंवा अन्य आणखीन संख्या त्याच्या दिल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा एकंदरीत समुच्चय ज्याच्यामध्ये आहे ते चामुंडाई असा त्याचा अर्थ आहे. आणि या सर्व यांचा एकत्र समावेशक या शक्तीचा मला लाभ हो, तिची भगवतीची माझ्यावरती कृपा हो आणि माझं जीवन उन्नत विकसित हो अशी प्रार्थना सुद्धा या मंत्रामध्ये आहे. म्हणून या मंत्राचा उपयोग जपाच्या माध्यमातून आपण करू शकतो. सकाळच्या वेळेला शुचिरभूत झाल्याच्या नंतर तुमच्या घरी घटस्थापना झाली असेल तर तिथे बसून, किंवा नसेल तर आपलं जे देवघर आहे ज्याच्यामध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, आपल्या कुलस्वामिनीला नमस्कार करून याचा जप तुम्ही करू शकता. ही संख्या किती असावी ती आपल्या स्वइच्छेनुसार असू शकते, पण कमीत कमी 1 माळ तरी असावी. आणि या पद्धतीने सकाळी संध्याकाळी दोघे वेळेला नाही जमेल तर कोणत्या एका वेळेला अशा पद्धतीने जर आपण हा जप केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये एक अशी वेगळी ऊर्जा जी आपल्या घरातल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात पण आणि आपल्यात पण ही त्या दृष्टीने आपल्याला प्राप्त झालेली दिसून येते. ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग खूप चांगल्या प्रकाराने आपल्याला होत असतो. म्हणून नवरात्र माझ्या घरी जरी नसेल तरी सुद्धा मी अशा पद्धतीने ही जर उपासना केली तर ती विशेष फलदायी या ठिकाणी मला ठरते आहे. आणि म्हणून सर्व साधकांनी या 9 दिवसामध्ये हा जप अवश्य करावा आणि देवीचं, हे भगवतीचं, कुलस्वामिनीचं जी कृपा आहे ती प्राप्त करून घ्यावी आणि ती तुम्हाला हो अशी भगवतीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय श्रीराम.